सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर घडलेल्या दुर्घटनेच्या घटनेचा मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाकडून निषेध व्यक्त करण्यात आला। पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून तहसीलदारांना निवेदन दिले। या प्रकरणी दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे, युवक अध्यक्ष राजू शेख, हर्षल सावंत, विपुल झेडे, सुयश गुरव, नरेंद्र दबडे, विठ्ठल पोळ, दयानंद नागराळे, बसवराज देवरमणी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। महादेव दबडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मिरज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले। यानंतर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर नुकताच उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुर्घटनाग्रस्त झाला। ही बाब अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी व मनाला संताप आणणारी आहे। केवळ 8 महिन्यात येथील पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे। येथे पुतळ्याची उभारणी करताना निष्काळजीपणा व अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही। याचा मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। त्याचबरोबर पुतळा उभारणीच्या कामाची उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी। यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर व कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती महादेव दबडे यांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने आज जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे एकत्रित गोळा झालो आहे। या संदर्भात राजकोट किल्ल्यावर जो 26/2024 जी दुर्घटना घडली या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी व जी निष्काळजीपणा केलेल्या व ज्या त्रुटी ठेवलेल्या आहेत त्या याच्यामध्ये पुतळा उभारणी करताना याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आज आम्ही मिरजेच्या तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांना निवेदन देऊन चौकशी मागणी केलेली आहे। तरी यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने करण्यात आली आहे। हे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहे।